स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। उगासवन्दामि भन्ते द्वारकैनं कर्तं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि उगासवन्दामि भन्ते द्वारकैनं कर्तं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि उगासवन्दामि भन्ते द्वारकैनं कर्तं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते। उगास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुगहं गत्वा शीलं देथ मे भन्ते। द्वितीयंपि उगास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुगहं गत्वा शीलं देथ मे भन्ते। तृतीयंपि उगास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुगहं गत्वा शीलं देथ मे भन्ते। यमहं वदामि तं वदेत। आं भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। त्रिशरणागमनं सम्पूर्णम्। आं भन्ते। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। पुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। त्रिशरणेन सति पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अपमादेन सम्पादेत। साधु साधु साधु। नालागिरी हाती सोला ते घेतला आपण. त्याच्यानंतर हां देवदत्तांच्या 5 गोष्टी राहिल्या नाही. तर जेव्हा त्यांनी सर्वच गोष्टी केल्या तर त्याला त्यात यश आलं का? नाही यश. तर त्याला असं वाटलं की आता मला बुद्धांनी मागितलं ना की बा मला संघाचा अधिकार द्या की नाही, संघ चालवण्याची संधी द्या. तर बुद्ध म्हणतात
अरे मी सारीपुत्र मोगल्यांना देत नाही तर तुला कशाला देवे की नाही, तू त्याच्या लायकीचं पण नाहीस असं बुद्ध त्यांना म्हणाले. तर असं म्हटल्यानंतर तो गेला आणि त्याने विचार केला की बुद्ध तर आता करत नाही, कारण आपण स्वतःचाच बुद्धाला बुद्धाला मारत तर बुद्ध मरतात का नाही. आता आपण काहीच करू शकत नाही. तर असं करू शकतो की आपण काय करू शकतो, वेगळा संघच काढू शकतो आपण. दुसरा पर्याय का बघा, बुद्धांचा म्हणजे शरीराचं रक्त तर काढलंच त्याने, मोठं महापाप केलं, पण दुसरं महापाप करायला तो तयार झाला. त्याला असं वाटलं की मी अशा संघामध्ये भेद पाडू शकतो का नाही, त्यासाठी काही कारण असले पाहिजे. म्हणून त्याने 5 गोष्टी मनामध्ये धारण केल्या की नाही. त्याला माहीत आहे की बुद्ध याला नाहीच म्हणतात आणि हे जर नाही म्हटले तर भिक्षू काही आपल्याकडून होतात. तर बघा, तर त्यांनी काय केलं, मग बुद्धाला 5 गोष्टी मागितल्या की भिक्षूंनी लवकर जर अरहंत बनायचं असेल तर किती गोष्टींनी पालन केलं पाहिजे, 5 गोष्टी. तर बघा, स्वतः अरहंतही नाही आणि काय सांगतो की जर भिक्षूला लवकर अरहंत व्हायचं असेल तर काय करावं पाहिजे, 5 गोष्टी जर पालन जर केलं तर लवकर अरहंत होईल. तर ते 5 गोष्टी कोणत्या की प्रत्येक भिक्षूने मरेपर्यंत जंगलातच राहिलं पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक भिक्षूने भिक्षाटन काय केलं पाहिजे, भिक्षा मागूनच जेवलं पाहिजे, पात्र घेऊन प्रत्येकाच्या घरी गेलं पाहिजे. नंतर तिसरं आहे की चिवर दुसऱ्याने दिलं ते घातलं नाही पाहिजे. कसं घेतलं पाहिजे की रस्त्यात जे कपडे पडलेले आहेत स्मशानाभूमीमध्ये रस्त्यामध्ये, हे कपडे घ्यायचे आणि ते शिवायचे, नंतरच त्याचं चिवर बनवून घालायचं. 4थं आहे की त्याने वृक्षाखाली म्हणजे विहारात न थांबता कुठं असलं पाहिजे, वृक्षाखालीच त्याचं निवास म्हणजे झाडाखालीच त्याचं निवास असलं पाहिजे. 5वं होतं की संन्यासी व्यक्तीने, जो व्यक्ती भिक्षू बनला त्याने काय करायला पाहिजे, मच्छी आणि मांस खाल्लं नाही पाहिजे, मटण म्हणजे त्यांनी खाल्लंच नाही पाहिजे. तर किती गोष्टी केल्या त्यांनी, 5 गोष्टी. हे 5 गोष्टी घेऊन तो बुद्धाकडे गेला. म्हणा म्हणते भगवान, ह्या 5 गोष्टी जर मी 5 नियम तयार केलेले आहेत हे तुम्ही भिक्षूंना लागू करा, हे जर केले तर लवकर भिक्षू अरहंत होतील. तर त्यांनी हे 5 गोष्टी सांगल्या. पहिली गोष्ट काय की सर्व भिक्षूने काय केलं पाहिजे, अरण्यातच राहिलं पाहिजे, जंगलातच राहिलं पाहिजे. दुसरं आहे त्यांनी भिक्षा मागूनच खाल्ली पाहिजे. तिसरं आहे त्यांनी रस्त्यावरचे कपडे उचलून शिवून घातले पाहिजे. नंतरची गोष्ट आहे त्यांनी झाडाखालीच राहिलं पाहिजे. 4थी गोष्ट आहे त्यांनी मासोळी आणि मटण खाल्लं नाही पाहिजे. तर ह्या 5 गोष्टी. तर बुद्धाने या 5ही गोष्टी स्वीकार केल्या का नाही केल्या, बुद्धाने या 5ही गोष्टीला स्वीकार केलं नाही सांगितलं. बुद्ध म्हणाले की मी 5ही गोष्ट स्वीकार करत नाही. तर बुद्ध म्हणाले की देवदत्त, ह्या गोष्टीने अरहंत होईल न होईल हा प्रश्न वेगळा आहे की नाही. म्हणजे कोणी ह्या गोष्टी केल्यास असं अरहंत होईल असं नाही सांगता येते का नाही. तर बुद्ध म्हणतात की बघ देवदत्त, माझे असे भिक्षू आहेत की दीक्षा घेतल्यापासून तो सदैव जंगलातच आहे, कधीच लोकात नाही आले. माझे काही असे भिक्षू आहेत की ते कधी जंगलात गेलेच नाही. पण जंगलात गेल्यानं न गेल्याने अरहंत होणार नाही बाबा. घरी राहिल्यानंतर विहारात राहिल्यानंतर अरहंत होत नाही असं आहे का. विहारात राहिलं तरी अरहंत होते आणि जंगलात गेलं ते अरहंत होते. तर कोणाला विहारात राहायचं आणि कोणाला जंगलात राहायचं हा प्रश्न त्याच्यावर आहे. तर जंगलातच राहिलं म्हणून अरहंत होईल असं आहे का नाही, हा प्रश्न त्याच्यावर आहे. नंतर बुद्ध म्हणतात की माझे भिक्षू असे आहेत की ते भिक्षा मागून खातात, माझे भिक्षू असे आहेत की ते भिक्षा मागत नाहीत, उपासकाच्या घरी जाऊन जेवतात. तर असं जेवल्यामुळे कोणी अरहंत होत नाही असं आहे का, अरहंत होतात. नंतर बुद्ध म्हणतात की देवदत्त, तिसरा नियम म्हणतात की माझे असे भिक्षू आहेत की ते रस्त्यावरचे पडलेले कपडे फाडून त्याला शिवून वगैरे घालतात. पण माझे भिक्षू असे आहेत की असे घालतही नाहीत. लोकांनी सुंदर सुंदर चिवर दिलं ते चिवर रंग देऊन घालतात की नाही, पण असे न घातल्यामुळे लोकांनी दिले चिवर घातल्यामुळे तो अरहंत होत नाही असं आहे का, अरहंत होतोच. नंतरची गोष्ट आहे की माझे भिक्षू असे आहेत की ते दीक्षा घेतल्यापासून झाडाखालीच राहतात. माझे भिक्षू असे आहेत की ते विहाराच्या बाहेर निघत नाहीत. तर झाडाखाली न राहिल्यामुळे विहारात राहिल्यामुळे अरहंत होत नाही असं आहे का, आहे असं आहे. विहारात राहिलं तरी अरहंत होते किंवा झाडाखाली राहिलं तरी अरहंत होते. शेवटचं आहे मच्छी आणि मांस. बुद्ध म्हणतात की देवदत्त, माझे काही भिक्षू आहेत ते कधी खातच नाहीत, पण माझे भिक्षू असे आहेत की ते खातात.
मग हे खाल्ल्यामुळे कोणी आरांत होत नाही असं आहे का? आरांत होतात. तर हे केलं न केल्यामुळे थोडंच हे व्हायलं आहे की नाही? हे पालन नाही केल्यामुळे तो आरांत व्हायलाच की. मग या गोष्टीला लागून काय फायदा आहे की खरंच बा हे लागू जर नाही केल्या तर भिक्षू आरांत होत नाही, दुःखमुक्त होत नाही, असं ही गोष्ट वेगळी. पण हे केलं नाही केलं तरी भिक्षू आरांत व्हायले ना. म्हणून बुद्ध म्हणतात की देवदत्त मी ह्या 5 गोष्टी स्वीकार करते. तर बघा त्या देवदत्तच्या गोष्टी आता आपण लागू करायलो की नाही? लागू करायलो. आपल्याला वाटते की काय म्हणलं भिक्षूनं काय करावं म्हणतो की नाही? जंगलात राहिलं पाहिजे भिक्षूने, गावागावात फिरलं पाहिजे का? आपले लोक आता बघा देवदत्ताचे नियम आता लागू करायला लोक आहे की नाही? भिक्षूने काय केलं पाहिजे? जंगलात राहिले पाहिजे. सांगतात बघा बुद्धाच्या काळात भिक्षू जंगलात होते आणि आता तुम्ही काहून जंगलात राहिला? असे लोक म्हणतात काही. म्हणजे हे नियम कोणाचे आहेत? बुद्धाचे आहेत का? बुद्धाने या नियमाला स्वीकारलं नाही. पण आपले नियम आता लोक सांगायले देवदत्त नियम की भिक्षूने जंगलात राहायला पाहिजे. नंतर काय म्हणतात लोक? भिक्षूने चारिका केली पाहिजे आहे की नाही? असं घरी जाऊन जेवलं नाही पाहिजे की नाही? भिक्षूने रोज भिक्षा मागितली पाहिजे. आता लोक म्हणतात काय काय. नंतरची गोष्ट आहे की भिक्षूने चिवर घातली नाही पाहिजे, असे फाटके तुटके चिवर घातले पाहिजे आहे की नाही? आता म्हणतात की नाही भिक्षू नवीन नवीन चिवर घालतात, भिक्षू गाड्या घ्यायला, भिक्षू हे करायला की नाही? हे काय संन्याशी आहेत का म्हणतात की नाही? पण हे नियम कोणाचे आहेत? देवदत्ताचे नियम आहेत. नंतरचं आहे की बघा हे भिक्षू की नाही बघा पहिले भिक्षू झाडाखाली राहत होते आणि आता बघा बंदीची काय विहारात राहिले, विहाराच्या बाहेरच निघत म्हणतात की नाही? भिक्षूने झाडाखाली राहिले पाहिजे. पहिले भिक्षू झाडाखाली होते, आता भिक्षू म्हणतात ती राहिले. तर हे बुद्धाचा नियम नाही, हा देवदत्ताचा आहे. नंतरचे काय की बघा म्हणाले भिक्षू काय मटण खायले, मासोळ्या खायले की नाही? की भिक्षू काय सोबते का आहे की नाही? तुम्ही म्हणता की नाही की भंतीची मटण आणि मांस खाऊ नये. म्हणजे तुम्ही जे म्हणाले तर बुद्धाचा नियम आहे का? तो नियम देवदत्ताचा आहे. भिक्षूने काय मटण खावा का म्हणतात, भिक्षूने काय मांस मटण खावा काय की नाही? आणि जे भिक्षू खायत तर बघा त्याला तुम्ही सळोगी बळो करतो की नाही? असे बोलतात लोक. पाप लागते म्हणतात भिक्षूला मटण दिलं तर. किती उलट्या दिमागाचे होतं आपण. म्हणजे आपण जे नियम सांगायलो तर ते नियम कोणाचे आहेत? देवदत्त आहे. बुद्धाने या नियमाला स्वीकारला नाही, बुद्धाने या नियमाचा त्याग केला. म्हणाले या नियमाला मला एक्सेप्ट करत नाही, मी स्वीकारत नाही. पण आपण ते स्वीकारलो आता. म्हणून बुद्ध म्हणतात की माझा धर्म कसा आहे? मध्यम आहे. आणि हे काय हा जो नियम आहेत काय अत्थ किलमथान योगो, शरीराला दुःख देणारे आहे. तर बुद्धाने हे 5ही नियम काय केले? स्वीकारले नाही. पण हे 5ही नियम आता चालू आहेत बरं. आपले लोक ज्या लोकांना भिक्षूविषयी आदर नाही, मान नाही, सन्मान नाही, श्रद्धा नाही, असे लोक म्हणतात की या 5 नियमांना भिक्षूने राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्याने केलं आणि केल्यानंतर बुद्धाने स्वीकारले नाही. तर त्याला समजलं की आता आपल्याला एक संधी मिळाली. तर अशा प्रकारे केल्यानंतर मग देवदत्ताला वाटतं की आता ही गोष्ट कोणाला सांगायला पाहिजे? की जे नवीन नवीन भिक्षू आले त्यांना सांगायला पाहिजे. तर त्यावेळेस काय झालं, काही भिक्षू होते. तर ते भिक्षू काय झालं होतं, नवीनच भिक्षू बनले होते. त्यांना धम्माविषयी तेवढं काही माहिती वगैरे नव्हतं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगलं की आता मी काय करतो, माझा संघ या संघामध्ये मी फूट पाडतो आणि माझा संघ मी वेगळा काढतो. तर बुद्ध म्हणतात की अरे देवदत्त असं करू नको आहे की नाही? असं जर केलं ना तर मेल्या तर तू महानरकात असेल बरं. असं बुद्धाने काय केलं, त्याला सांगलं की बा असं करू नको आहे की नाही, तुला खूप महापाप लागेल असं संघामध्ये भेद पाडल्यानंतर, असं बुद्ध त्याला म्हणाले. पण बुद्धाचं ऐकलं का त्यांनी? नाही. तसंच केलं. तसंच गेल्यानंतर आनंद भंतीला सांगितलं की आज काय करतो मी, राजगृहामध्ये गेल्यानंतर मी भिक्षा मागतो. आणि भिक्षा मागली त्यांनी आणि ते भिक्षाकडून कोणाला, आनंदाकडे गेला. कारण आनंद भंती त्यांनी एका दिवशी दीक्षा घेतली होती ना. तो म्हणाला की अरे तू बुद्धाचं का ऐकत नाही? आनंद म्हणाले. तो म्हणाला की बुद्धच माझं ऐकत नाही. बघा ना किती चांगले 5 नियम बुद्धाला सांगितले लवकर आनंद यासाठी. पण बुद्धाने काय केले, स्वीकारले नाही. म्हणून मी माझा संघ वेगळा करतो. तर असं केल्यानंतर त्यांनी आनंद भंतीला सांगितलं आणि तिथून काय केलं, उपोषित कर्म म्हणून त्यांनी काय केलं, वेगळं उपोषित कर्म केलं की लगेच संघामध्ये भेद पडला. आणि त्याने सांगितलं की बघा मी बुद्धाला काय हे 5 नियम सांगितले, पण बुद्धाने स्वीकारले का नाही. तर बघा चांगले आहेत की नाहीत. ते म्हणाला ज्या व्यक्तीला माझे नियम पटत असतील तर त्याने काय करावं, शलाका धारण करावी. तेव्हा आपण आता मतदान करतो की नाही, तशा प्रकारे मतदानाची कोणती पद्धत होती, शलाका पद्धत. ज्याला आपण एक लाकडे असतात ना ते पाट्याकडून साईडला ठेवायच्या. ज्याने ज्याने धरून ठेवल्या तर ते त्याच्या मताचे झाले. ज्याला आता आपण वोटिंग म्हणतो की नाही, ज्याला जास्त वोट पडले तो जिंकला. तर तिथं जे भिक्षू होते तर त्या 500 भिक्षूंनी जेव्हा ते शलाका उचलून साईडला ठेवल्या लगे एका क्षणामध्ये संघभेद झाला, संघामध्ये फूट पाडली. आणि केल्यानंतर मग त्यांनी समजावून सांगितलं
तर त्यांना वाटलं की देवदत्त ते सांगते खरंच आहे बाबा की नाही. जर लवकर आपला आनंद व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे, हे नियम जर पाळले तर कठोर नियम आहेत की नाही, लवकर आनंद होईल. म्हणून ते घेतलं आणि ते घेतल्यानंतर काय कुठे ते कोकालिकला घेऊन गयाशीष या ठिकाणी 500 भिक्षूला घेऊन गेले. तर गेल्यानंतर काय केलं, तो तिथं शिकवता बुद्धाची शिकवण काय की नाही, अनित्य भाव शिकवता की नाही, दुःखमुक्तीचं. डोळे अनित्य आहे, डोळ्याने पाहणं रूप अनित्य आहे, कान अनित्य आहे, कानानं ऐकणारा शब्द अनित्य आहे, नाक अनित्य आहे, नाकाने घेणारा गंध अनित्य आहे, जीभ अनित्य आहे, जिभेने घेणारा रस अनित्य आहे, काय अनित्य आहे, काय होणारा स्पर्श अनित्य आहे, मन अनित्य आहे, धर्म अनित्य आहे. अशा प्रकारे गंभीर धर्म त्या भिक्षूंना शिकवत होता. तर ही गोष्ट बुद्धांना जेव्हा समजली तर बुद्धांनी सारीपुत्र आणि मोगल्यांना बोलावलं, सांगलं की भिक्षूंनो, वेळेच्या आधी त्या लोकांना घेऊन या, त्यांच्यामध्ये जे आरंत पद आहे, वेळेच्या अभावी वेळ जर जास्त आला तर तो व्यक्तीचा आरंत पुण्यसुद्धा खतम होईल की नाही, म्हणून त्यांना घेऊन या. तर अशा प्रकारे गेल्यानंतर सारीपुत्र आणि महामुनीने काय केलं, आकाश मार्गाने घेऊन आले आणि आल्यानंतर दुरून पाहिलं त्यांनी. तो उपदेश करतो ना, तर त्याचा जो व्यक्ती होता तर तो कोण होता, मित्र, गाढ मित्र कोकालिक. तो कोकालिक म्हणते बघ बरं ते दोघे येत आहे, पाप इच्छावाले आहेत ते की नाही, त्या मनातलं एक पाप आहे त्यांच्या आहे की नाही, बघ त्याच्यावर भरोसा ठेवू नको बरं आहे की नाही, ते भरोशाच्या लायकीचे नाहीत. तर असं म्हणे तो म्हणाला, बुद्धासारखंच बघा ते म्हणाले की बघ बुद्धाला सोडून ते आले. आल्यानंतर मग जसं बुद्ध करायचं तसंच केलं त्यांनी. त्याला सगळं सारीपुत्रा उजव्या हातावर ठेवलं, सांगितलं सारीपुत्र तू या हातावर बस. मोगल्याला म्हणाले की मोगल्या तू आता हे ज्या कामासाठी चुपचाप बसले लोक, याने उपदेश केला. आणि मग म्हणाला जसं बुद्ध म्हणायचे की सारीपुत्र माझी थोडी पाठ दुखते नाही, तू थोडंसं काय कर, मी आराम करतो, उपदेश करतो. तसंच म्हणाला की सारीपुत्र माझी पाठ दुखते बरं, थोडंसं उपदेश की सारीपुत्रा तेवढंच पाहिजे होतं. हा आराम केला गेला, असा झोपला, गाढ झोपला. सारीपुत्राने खूप सुंदर उपदेश केला. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय चतुर्ध्यान समजून सांगले. आणि प्रथम ध्यानात कसं जाते तर मोबाईलने रिद्धिबलाने दाखवलं, द्वितीय ध्यानात कसं जाते, तृतीय ध्यान, चौथ्य रिद्धिबलाने दाखवलं. अशा प्रकारे सुंदर असा उपदेश केल्याबरोबर सर्वजण काय झाले, 500च्या श्रोतापन्न बनले. असं म्हणल्याने ते म्हणाले की अरे आम्ही कसं काय इथं, आपले शास्त्रा कुठे आहेत, त्यांनी तिकडं. मग महामोगल्याने काय केलं, त्यांना सर्वांनाच आकाश मार्गाने घेऊन गेले. हा कोकालिक म्हणजे अरे देवदत्त उठ रे, ते सांगलं होतं तुला, उठायला तयार नाही, कारण गाढ झोपला ना. तर त्यांनी हे पुन्हा देवच्या छातीमध्ये मारला, लगेच उठलं, एकही भिक्षू दिसला नाही. तर काय झालं मग तो, त्यांनी सहन नाही झालं ते की बघा मी एवढे जण आणले आणि बुद्धाने या सारीपुत्र मोगल्याने सर्वच घेऊन गेले नाही. म्हणून त्याला काय झालं, महादुःख झालं. त्याने गरम रक्त, हृदय फाटलं, रक्त निघलं. तेव्हापासून तो ती बिमार पडला. बिमार पडल्यानंतर त्याचा जेव्हा मृत्यूकाळ जवळ आला तर त्याला असं वाटलं, काय वाटलं त्याला की मला काय केलं पाहिजे, बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे की नाही, बुद्धा दर्शन घेतलं पाहिजे. तर म्हणून त्याने काय केलं, तेव्हा ते म्हणाले की बघा आता हा देवदत्त काय दोन्ही गोष्टीमधून च्यूत झालेला आहे. आता याला संघामध्ये भेट पाहिल्यानंतर काय होईल, ना याला अरहंतपद प्राप्त होईल, नाही हे अरहंतामधून सुद्धा च्यूत झाला. आणि रिद्धिबल जे होतं त्यांच्याकडं, रिद्धिबलसुद्धा नष्ट झालं. तर बुद्ध म्हणतात की या दोन्ही गोष्टी त्यांनी च्यूत झालं. तर त्यावेळेस त्याला असं वाटलं की चला आता काय केलं पाहिजे आपण, त्याची तब्येत वगैरे खराब झाली की नाही, बिमार पडला खूप. तर बिमार पडल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण काय केलं पाहिजे, बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे, बुद्धाला माफी मागितली पाहिजे. तर असं केल्यानंतर त्याचे जे काही पुन्हा जो 4-5 भिक्षू त्याच्यात विहारात राहत होते शिष्य बनलेले मागून, तर त्यांनी ती गोष्ट काय केली, 9 महिन्यानंतर काय झालं, त्याला असं वाटलं की मला बुद्धाची काय केली पाहिजे, माफी मागितली पाहिजे. म्हणून त्याला सांगलं की काय करा, मला तुम्ही बुद्धाचं दर्शन करवा एकदाचं. तर भिक्षू काय म्हणले, अरे जेव्हा हातापायात ताकद होती, जेव्हा बिमार नव्हता तेव्हा तर बुद्धाचा विरोध केला ती आहे की नाही, आणि आता काय झालं तुला बुद्धाचं दर्शन करायला आहे की नाही. आता चालला म्हणतो की आता बिमार आहेस आणि म्हणतो की आता मला बुद्धाचं दर्शन करू द्या. जेव्हा हातापायात ताकद होती तेव्हा आला का बुद्धा दर्शना, तेव्हा तर सदैव बुद्धाला किती वेळेस मारण्याचा प्रयत्न केला की नाही. त्या बुद्धाला नारागिरी हाती ठेवला, माणसं पाठवली मारायला, तेवढा मोठा दगड फेकला, बुद्धाच्या पाया लागला, रक्त बुंबाळ केलं की नाही, संघामध्ये फूट पाली. आता तुला दर्शन घ्यायची इच्छा झाली, कशी बोलून आले ते भिक्षू आले. तर देवदत्त म्हणाला की भिक्षूंनो असं माझं काही नुकसान करू नका तुम्ही. जसे बुद्ध
राहुलला जसं बुद्ध प्रेम करतात, जसं सारीपुत्र मोगल्यावर जसं बुद्ध प्रेम करतात, आनंद भंतीवर जसं बुद्ध प्रेम करतात, आपल्या पोटच्या मुलावर जितकं प्रेम करतात बुद्ध, तर तसंच बुद्ध माझ्यावर सुद्धा प्रेम करतात. म्हणजे बुद्धामध्ये काय भेद आहे का? नाही. पण मीच काय केलं? मीच बुद्धाला हे केलं, पण बुद्धाच्या मनामध्ये माझ्याविषयी इतकं सुद्धा हे नाही, वैर नाही. बुद्धावर जशी राहुलविषयी इतकी बुद्धाची मैत्री आहे, तशीच मैत्री बुद्ध माझ्यावरही करतात. फक्त मीच बुद्धांचा अपराधी आहे की नाही. मीच बुद्धांना खूप मारण्याचा प्रयत्न केला. बुद्धाला लोक पाठवले मारायला, हाती पाठवला बुद्धाला मारायला, शिला फेकली, बुद्धाला किती दुःख मिळलं. पण इतकं करूनही सुद्धा बुद्धांचे माझ्यावर काय खूप करणं आहे. जसं बुद्ध राहुलवर प्रेम करतात, तसं माझ्यावर प्रेम करतात. म्हणून असा माझा नाश करू नका की मला बुद्धाचं शेवटचं दर्शन करू द्या. माझी इच्छा आहे बुद्धाचं दर्शन करण्यासाठी. तर असं म्हणलं ते भिक्षू म्हणाले की असं आहे का? मग ठीक आहे, चाल. मग त्याला बाजावर टाकलं. आता बिमार चालता बोलता बंद झालं त्याचं. बाजावर टाकलं आणि घेऊन निघले. तर ही गोष्ट कोणाला समजली? श्रावस्तीमध्ये राहणाऱ्या भिक्षू संघाला. तर म्हणाले, भंते भगवान देवदत्त तुमचं दर्शन घेण्यासाठी, तुम्हाला माफी मागण्यासाठी येत आहे. तर बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, त्याचा कालावधी संपला आहे की नाही. त्याचा कालावधी संपला, त्याच्यामुळे तथागताचं दर्शन त्यांना घडू शकत नाही. असं म्हणलं. तर म्हणाले, भंते भगवान इथपर्यंत आला. बुद्ध म्हणतात, तो किती जरी आला तर तथागत दर्शन तो कधीच करू शकत नाही, संपला वेळ त्याचा. असं आल्यानंतर श्रावस्तीमध्ये आला. बुद्ध म्हणतात, भंते भगवान, भिक्षू म्हणतात, भंते भगवान श्रावस्तीमध्ये आलेला आहे. बुद्ध म्हणतात, अरे तो जरी इथं जरी आला, गेट जरी आला, तरी तथागत दर्शन करू शकत नाही. श्रावस्तीजवळ आला, पुष्करणीमध्ये. म्हणाले की ठीक आहे, तुला लय दूर आलेला आम्ही, आता घामाझोप झालो आहे की नाही आम्ही, आता आम्ही काय करतो, आंघोळ करतो पुष्करणीमध्ये, तलावामध्ये आंघोळ करतो, नंतरच मग तुला घेतो. ठीक आहे म्हणाला. ते आंघोळीला गेले. तर त्याला वाटलं ठीक आहे बाबा, आपण काय केलं पाहिजे, आता उठलो पाहिजे, थोडंसं उभं राहिलं पाहिजे की नाही, हातपाय मोकळे होतील, आपण आंघोळ करू. त्याच्या शरीरामध्ये पूर्ण अशा आग होत होती. त्याला वाटलं चला आपण हे शरीर थंड केलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. जेव्हा उतरलं तर त्याचं जे काही पाप होतं, सर्वात पाप मोठं कोणतं केलं त्यांनी? बुद्धा शरीराचं रक्त काढलं आणि संघामध्ये फूट पाडली. ह्या दोन गोष्टी त्याने केल्या. त्याच्यामुळे त्यांनी जे पृथ्वीवर पाय ठेवले, तर ते पृथ्वीवर काय केलं, त्याचं ते पापाचं ओझं त्यांनी उचलू शकले नाही. ते तर जमिनी काय केली, जागा लगेच दिली. जमीन अशी फाटली, अशी आवीची नरकातून अशी आग आली. त्याला घेतलं तर घुटणे ते गेलं. तर मरता मरता बघा ते काय म्हणते, बघा गाथा म्हणते, इमे हि अठ्ठेहि तमग पुकलं देवातिदेवदं नरदं सारथिं समन्तचक्षु सत्तपुण्यलक्षणं पानेहि बुद्धं शरणं गच्छामि उपेमि. की मी माझ्या या शरीर आस्थीने, माझ्या जे शरीराची जेवढी काही हड्डे आहेत, या सर्व जोपर्यंत राहतात, तर अशा बुद्धांना काय करतो मी, या शरीराने मी काय करतो, हे असेपर्यंत बुद्धाचे काय करतो मी, गुडघ्यावर घेऊन काय करतो, बुद्धांचं मी वंदन करतो. की काय, जो व्यक्ती अनुशासन करणारा व्यक्ती आहे, चांगला शिकवणारा व्यक्ती आहे, समंत चक्षु, ज्यांचे डोळे खूप चांगले आहेत की नाही, सत्य पुण्य, आणि त्याचं जे शरीर आहे काय पुण्य लक्षणे परिपूर्ण आहे, अशा मी बुद्धांची काय करतो, शरण ग्रहण करतो. मी त्यांना शरण जातो. बघा किती सुंदर कहत आहे की जे पुण्याने त्याचं शरीर बनलेलं आहे की नाही, महापुण्यानं त्याचं शरीर बनलेलं, की अशा बुद्धाची मी काय करतो, अशा बुद्धाला मी वंदन करतो आणि मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत काय करतो, माझे हड्डे आहेत की नाही, या हड्ड्या असेपर्यंत मी बुद्धाला क्षण देतो. बघा शेवटची गाथा त्यांनी आणि म्हटली, लगेच काय केलं, ते लगेच जमिनीमध्ये निघून गेला. बघा काही काही व्यक्तीला बघा शेवटचं शरण धारण केलं त्यांनी, इतकं पुण्य केलं आहे की नाही, इतकं पाप केलं, पण जाता जेव्हा गेलं तर लगेच त्यांनी काय केलं, त्याला म्हटलं की अरे बुद्ध पाहू शकत नाही, पण मी इथूनच बुद्धाला वंदन करतो आणि इथूनच बुद्धाची आतापर्यंत मी क्षरण घेतली नाही, विरोधच केला, पण आता माझ्याकडे शेवटचा काळ आहे की नाही,
क्षण आहेत काही, म्हणून लगेच म्हणतो की माझं शरीर जोपर्यंत आहे, माझे हाडे आहेत तोपर्यंत काय मी त्या बुद्धाला काय करतो, वंदन करतो की नाही. की नाना प्रकारच्या गुणांनी त्याचं शरीर बनलेलं आहे, नाना प्रकार लक्ष आहेत, अशा युक्त महान अशा प्रिय चक्षु असणाऱ्या बुद्धाला काय करतो मी मरेपर्यंत शरण जातो आणि त्याची शरण ग्रहण करतो. अशा प्रकारे म्हणून काय करतो तो देवदत्तामध्ये जमिनीमध्ये निघतो. तर अशा प्रकारे केल्यानंतर बघा, तर भिक्षूमध्ये प्रवेश केला की म्हणते हा इतका विनाशकारी होणार, तर याला दीक्षा का दिली तुम्ही मरण पावल्यानंतर. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, त्याचं पुनर्जन्म पाहूनच पूर्वकृत्य पाहूनच मी त्यांना दीक्षा दिलेली आहे. तर भिक्षूंनो, हा जर गृहस्थ राहिला असता तर लय पाप केलं असतं त्यांनी, हे की नाही. म्हणजे खूप भिक्षूची हत्यासुद्धा करू शकला असता, मनुष्याची प्राण्याची लय हत्या केली असते यांनी. ही गोष्ट पाहूनच मी त्याला दीक्षा दिली. जर नाकारला असतं ना तर ह्या भिक्षू संघाविषयी वैर केला असते यांनी. कितीतरी राजा बनल्यानंतर कितीतरी भिक्षा कतली केली असते यांनी, हे की नाही. लय पाप केलं असतं आणि हे पाप होऊ नये म्हणून मी याला दीक्षा दिली. किती करुणा असेल बुद्धामध्ये. त्याची गोष्ट पाहूनच बुद्ध म्हणतात मी याला दीक्षा दिली नाही. आणि दीक्षाचं कारण हे आहे की याने इतकं जरी पुण्य केलं तर भिक्षूंनो, हा 1000 कल्प संपल्यानंतर, हा जेव्हा नरकातून येईल बाहेर, 1000 कल्प संपल्यानंतर हा अस्तिश्वर नावाचा प्रत्येक बुद्ध होईल. बघा, बुद्धांनी दीक्षा देण्याच्या पाठीमागचं कारण बघा. जर बुद्धांनी दीक्षा दिली असती ना, अस्तिश्वर प्रत्येक बुद्ध बनला नसता आणि तो नरकातून निघाला, लय कल्प नरकात राहिला असता. म्हणून बुद्धांनी अनुकंपा करून, करुणा करून, लय उपकार करून त्याला भिक्षू बनवलं. बुद्धाला माहीत नव्हतं काय संघात भेद करणार आहे, बुद्धाला माहीत होतं, पण बुद्धाने त्याचं भविष्य पाहिलं की अरे हे तर थोडंसंच करेल, ठीक आहे, पण हे जर चिवर नाही, जर याला दिलं नाही तर हा लय हानिकारक व्यक्ती होईल आणि हे कर्म याला जन्मात सोडणार नाही. आता हे तरी या नरकातून निघला, एका कल्पात निघला तरी सुधरला, पण एक कल्पपर्यंत, आता हे किती दिवस राहील, 1 कल्पच राहील फक्त नरकात. पण हे जर नाही केलं, दीक्षा दिली नाही, तर कल्पपर्यंत नरकात राहील. म्हणून बुद्धांनी त्यावर अनुकंपा करून त्याला दीक्षा दिली. आणि बुद्ध म्हणतात की त्याचं भविष्य सांगितलं की तो व्यक्ती काय केलं, 1000 कल्प संपल्यानंतर कोणता बुद्ध होईल, अस्तिश्वर नावांचा एक प्रत्येक बुद्ध होईल. 1000 कल्प संपल्यानंतर काय होईल, प्रत्येक बुद्ध होईल, है की नाही. अशा प्रकारे त्याने हे केलं आणि त्याच्यामुळे या गोष्टीमुळे तो आता काय केला, आवेची नावाच्या नरकामध्ये प्रविष्ट झाला. बघा, बुद्ध त्या नरकाचे उल्लेख सांगतात. 100 योजन ते उंच आहे आणि खूप कितीतरी यांनी काय केलं, त्या त्याचं जे म्हणजे तिथं आहे त्याचं शरीर चित्रविचित्र बनलेलं बुद्ध म्हणतात, आहे की नाही. आणि तो कसं आहे, त्या आगीच्या ह्याच्यात आहे की नाही. त्याच्यानंतर त्याचं जे शरीर आहे तर त्या शरीरामध्ये कंटिन्यू काय करतात, धनुष्य म्हणजे अशा हे नसतात का, आपण त्याला काय सबल म्हणतो की नाही, तर सबलासारखे त्याचं शरीर विशाल मोठं आहे. असं कंटिन्यू त्याचं इकून सबल निघते, इकून खुपसून तिकडे निघते, तिकूनचं खुपसून इकडे निघते, असं कंटिन्यू अशी त्यांना सजा आहे. जसे धनुष्यबाण मारतो की नाही आपण, तर ते तिथं त्या शरीर ना तर कंटिन्यू त्याला काय होतं, ते दुःख कसं आहे त्याचं, इकून बाण खुपसतात, इकून निघतात, इकून बांधतात, इकून खुपसून तिकडे जातात, म्हणजे कंटिन्यू पूर्ण शरीराला अशा ठिकाणी तो महादुःख अनुभव करतो त्या नरकामध्ये. तर अशा प्रकारे ते कर्माचा विभाग होत आहे. काय म्हणतात बघा, किसी बड़े स्कंद के बराबर एक अशूल लोहा तीर पश्चिम दीवार से निकलकर इसकी पीठ से घुसकर छाती से निकलता हुआ पूर्व दिशा में जाकर धंस गया. इस तरह वह निश्चल होकर इस अविची नरक में अपना कर्म को भोग रहा है. म्हणजे जे काही जे हे आहेत बाण आहेत, इकून खूप असतात तिकडे निघतात, तिकून खूप असतात तिकडून निघतात. तर अशा प्रकारे त्याला महादुःखद व्यक्ती अनुभव करत आहे. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्ध म्हणतात की तो हे कर्म करून आत्ताच ते पृथ्वीत गेला का, तर बुद्धाचं मागचं कर्मसुद्धा सांगतात की ते मागंसुद्धा मला हे करून अशाच प्रकारे मागंसुद्धा काय केलं, तो नरकामध्ये तशाच पृथ्वी पाठवून तो मागेसुद्धा नरकात जसा आता गेला तसं मागंसुद्धा वाईट कर्म करून जिवंतपणेच नरकात आता जसा गेला तसं मागच्या जन्मासुद्धा जमीन फाटून नरकात गेला, असं म्हणून बुद्धांनी. मग विष्णूमध्ये म्हणते काय, तर बुद्धांची इथे कोणती जातक सांगितली त्यांना, सिलव
नाग जातक ही सांगितली बुद्धांनी. त्या जातक सुद्धा कशा प्रकारे तो नरकात गेला, जमीन फाटून, ती गाथा सांगितली बुद्धांनी. त्याच्यानंतर शांतीवादक जातक सांगितले. त्यांनी कर्म केल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा सुद्धा जमिनीत गेला, तर ती जातक होते शांतीवादक. मी तुम्हाला सांगितलं मागं शांती कशी होती, बुद्ध म्हणतात ते हात कापले शांती कुठं आहे की नाही. तर हे अपराध केल्यानंतर सुद्धा तो तशाच प्रकारे जमिनीमध्ये घुसला. त्याच्यानंतर दुसरं आहे चूल धम्मपादक जातक. माणूस सांगला की एका छोट्याशा बाळाला मारते, ती आसक्त होत नाही का तिची आई त्या बाळाला, त्या राजामध्ये मयाकडे पाय सोडून या बाळाच्या नादी लागली हे की नाही. तर बुद्ध म्हणतात आत्ताच गेला का ते, या कितीतरी जन्मात गेला. तर कोणती सांगतात सीलव नाग जातकमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पृथ्वी फाटून जमिनीमध्ये गेला. त्याच्यानंतर दुसरा सुद्धा शांतीवादक नावाची जातक आहे, ते केल्यानंसुद्धा तेव्हासुद्धा हा जमीन फाटून नरकात गेला. नंतर चूल धम्मपद जातक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे जमीन फाटून नरकात गेला. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात, तर अशा प्रकारे हे केला. तर जमीन फाटून गेल्यानंतर जेव्हा बुद्ध म्हणतात, हे लोक बुद्ध म्हणतात भंते ह्या देवदत्त मेल्यानंतर लोक लई खुश झाले आहे की नाही. तर बुद्ध म्हणतात भिक्षुनो आताच लोक खुश झाले का, मागच्या जन्मात सुद्धा हा मरण पावल्यानंतर काय केलं, खुश झाले होते. तर बघा, तर मेल्यानंतर मात्र त्यावेळेस काय होते, एक त्याचं नाव तेव्हा पिंगळ होतं. पिंगळ राजा होता तो. नरकात गेला, त्याचा तो एक द्वारपाल होता. तो काय म्हणतो बघा, तो खुश नाही झाला, तो घाबरतो. बघा काय म्हणतो तो, त्याला विचारतो, हे द्वारपाल, इस पिंगल राज के समग्र जनता को अपने कठोर व्यवहार से त्रस्त कर डाला था. उसके मरने पर आज जनता को कुछ आश्वासन मिला है क्या? वह सफ़ेद आंखों वाला तुम्हें प्रिय था कि उसके लिए रो रहे हो. म्हणजे त्याला विचारते आहे की नाही, ती अशा प्रकारे लोकांना खूप परेशान करणार होती की नाही. तर हे मरण पावल्यानंतर जनता खुश आहे, पण त्याच्यासाठी एवढा क्रूर होता तरी तुम्ही लढायले का बघायचं काय, त्या द्वारपाला ते विचारते, प्रश्न करते. तर ते उत्तर देते बघा, वह सफेद आंखोवाला मुझे प्रिय था इसलिए मैं नहीं रो रहा हूँ. म्हणजे ते राजा जे मिळाला आहे कठोरवाला आहे की नाही, तर ते मरण पावल्या त्याच्यामुळे मी रडला आहे की नाही. तर रडायला कशामुळे, मैं तो इसलिए रो रहा हूँ वह परलोक में यमराज मृत्यु देवता को मारता हुआ पुन्हा यहाँ न लौटावे. ते काय म्हणते, मी यासाठी रडत आहो की अरे हा मेलेला व्यक्ती आहे, तिथे नरकात जेव्हा गेला यमराजाला सुद्धा काय करेल, धोका देईल आणि पुन्हा वापस येईल का बाबा, म्हणून यासाठी तर पुन्हा तर येणार नाही यासाठी लढत आहो मी. तर अशा प्रकारे तो म्हणाला. तर अशा प्रकारे सांगितलं. म्हणजे त्यांनी फक्त 2च प्रश्न ते विचारले. ते द्वारपाल त्याच्याविषयी सर्वच लोक आनंदित होते. तर एकच द्वारपाल लढत होता. ते द्वारपालला काय करायचं, मध्ये येतात त्यांनी काय करायचं, लोखंडाची त्याच्याकडे काय होतं, हातोडी होती छोटीशीवाली. येतात आणि काय करायचं, त्या द्वारपालाच्या डोक्याची फाडकन मारायचा असा आणि निघून जायचा. येताना जाताना त्याला मारायचा. म्हणून म्हणते की हा व्यक्ती मला कंटिन्यू मारत नाही की नाही, आता जरी मेला तर त्या नरकपालाला ते धोका देऊन पुन्हा तर येणार नाही, आणि म्हणून मी लढायलो होते, पुन्हा येईल का म्हणून लढायलो होते मी, की गेला तर गेला पण पुन्हा नाही यायला पाहिजे म्हणून लढायलो. तर अशा प्रकारे ते कृत्य करायचं. तर अशा प्रकारे नाना प्रकारचे लोक काय करायचे. तर भिक्षू म्हणले की भंते, मग दुसऱ्या सांगलं की भंते हा व्यक्ती मरण पावला कुठं. बुद्ध म्हणतात आवेचे नावाच्या महानरकामध्ये. तिथं तो काय झाला, उत्पन्न. यहाँ तो वह दुखी जीवन बिता रही था, अब मरने के बाद भी उस लोक में दुःखमय जीवन बिताने के लिए ही उत्पन्न हुआ आहे. बघा इथे सुद्धा जीवन काय झालं, दुःखमय गेलं, पण त्या नरकात गेल्यानंतर त्याचं जीवन काय आहे, ते तिथं जीवन दुःख भोगण्यासाठीच तिथं त्याचा जन्म झालेला आहे. अशा प्रकारे बुद्ध म्हणतात. हा भिक्षू भले ही कोई प्रभिजित हो या गृहस्थ, यदि वह प्रमादयुक्त आचरण करता है तो उसका जीवन इहलोक तथा परलोक में दुःख ही बीतत आहे, ऐसा कहकर ये गाता. की बघा भिक्षू असो का गृहस्थ असो, जर त्याने अशा प्रकारे वाईट कर्म जर केलं तर तो इथेही दुःख अनुभव करतो, आणि इथून मेल्यानंतर त्या दुःख अनुभव करण्याच्या ठिकाणीच तो उत्पन्न होतो. म्हणून बुद्धांनी ही गाथा म्हटली. इदं तप्पती पेच तप्पती पापकारी उभयत तप्पती पापं मे कथंति तप्पती धियो तप्पती दुर्गतिं गतो. जो व्यक्ती इथे पाप करून तपतो, मरण पावल्यानंतर सुद्धा काय तो तपतो, म्हणजे दुःख अनुभव करतो. पापकारी उभय तपते, की दोन्ही ठिकाणी पाप केल्यामुळे काय त्याचं दुःखाचा अनुभव करतो. कथम में
कथंकी तपती, आणि अशा प्रकारे महान दुःख अनुभव ते करतो की त्याचा अनुभव करतो तो व्यक्ती की नाही, की बाबा खूप दुःख आहे की नाही. भियो दुर्गती गतोती, की सदैव काय करतो आपल्या दुःखालाच अनुभव करतो. सांगतो की अरे मी हे पाप केलं आहे त्याच्यामुळे मी इथे उत्पन्न आहो की नाही, इथेही पाप कर्म केलं त्याचा जीवनभर दुःख अनुभव केला की नाही, सुखाचा अनुभवच भेटला नाही. पण इथून जेव्हा मरतो तर उत्पन्न करून तो दुःखाच्या ठिकाणीच, आणि तिथे सुद्धा काय करतो, तिथे दुःख अनुभव करतो. म्हणतो की अरे मनुष्य लोकातही मी खूप दुःख अनुभव केलं आणि आता इथं आलो, इथेही दुःख आहे, सुखाचा अंशच नाही आहे. म्हणून बुद्धाने ही गाथा म्हटली. तर हे उपदेश केल्यानंतर बरेच लोक काय झाले, श्रोतापती फळामध्ये. बघा ही जातक ऐकल्यानंतर बघा किती कान देऊन ऐकले असेल की नाही, किती एकाग्रचित्ताने ऐकली असेल. तर ही गाथा संपल्याबरोबर काय झाले, बरेच लोक असे श्रोतापन्न झाले आणि खूप लोकांना ही धर्मदेशिका एक आदर्श म्हणून राहिले. जसं बाबा हे जर कर्म केलं तर मला असा कृपा केलं बरं, म्हणून त्या लोकांनी वाईट कर्म सोडून दिलं. तर अशा प्रकारे ही देवदत्त नावाचं वस्तुकथा आज संपली. मला साधू साधू साधू.